हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सॉरी, आज आहे होळी दहन. तर मस्त जोरदार स्वयंपाक करायचा आहे. तर चला मग पटापट स्वयंपाकाला लागूया. सो चलो, कम ऑन, लेट्स बिगिन. सो इथे स्वयंपाक तयार करायला घेतला आहे आणि वडे बनवते आहे मी आमच्या कर्नाटक स्टाईलचे. मैदा असतो आणि त्याच्यामध्ये आतमध्ये स्टफिंग असते आणि अशा प्रकारे हे वडे असे थापून बनवले जातात, जे की मोस्टली मटणाच्या किंवा चिकनच्या रस्स्याबरोबर खाल्ले जातात. पण व्हेज ज्या दिवशी असेल त्या दिवशी कुठली पण आमटी असते, तर आमटीबरोबर हे खाल्लं जातं आणि खूप छान वाटायचं. म्हणजे खूप छान लागायचं जेव्हा आम्ही लहानपणी खायचो. आणि स्पेशली माझ्या आजीच्या घरी हे बनायचं. जेव्हा पण काही पण मोठा सण किंवा मोठा कार्यक्रम असेल, आम्ही जेवायला आजीकडे जायचो, तर हेच वडे बनायचे. आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे हे. ह्याच्या अगोदर कधी बनवले नव्हते आणि ओके झालेले. तर नेक्स्ट टाईम रेसिपी जे आहे ते नक्की शेअर करेन. इथे अख्खा मसूरची आमटी बनवलेली आहे आणि इथे गोड बनवलेलं आहे, चण्याच्या डाळीचं हलवा टाईप. आणि हे वडे माझे तयार झालेले आहेत आणि हे स्टफिंग आहे. तर चला, मी 2 नैवेद्य काढलेला आहे. एक घरच्या मंदिरात आणि एक जे आहे हे होळीसाठी, जे आपण होळीला पूजा करतो ना बाहेर, त्या होळीसाठी पण नैवेद्य काढलेला आहे. तर मुलांना मी पहिला वाढणार आहे आणि आम्ही लोक जे आहे ते होळीची पूजा केल्यानंतर, होळीला नैवेद्य दाखवल्यानंतरच जेवणार आहोत. दरवर्षी मी असंच करते. जे पण घरामध्ये गोडधोड बनवलेलं असेल, जेवण बनवलेलं असेल, ते पहिला देवाला आणि होळीला दाखवते आणि मगच आम्ही जेवतो, उशीर झालं तरीही. तर इथे मी देवाला नैवेद्य दाखवायला आलेली आहे आणि याच्यानंतर मग आम्ही बाहेर जाणार आहोत. तर होळीचा जो सण असतो तो कित्येक रंगांचा सण असतो आणि ज्याच्यामध्ये खूप मज्जा येते. वेगळे रंग एकामेकांना लावतात आणि खूप मस्ती करतात मुलं. तर इथे चला बघूया की जेवणामध्ये काय काय आहे. तर जेवणामध्ये आहे भाकरी, अख्खा मसूरची आमटी, चण्याच्या डाळीचे वडे आणि चण्याच्या डाळीचा हा हलवा मी बनवला आहे. याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि इथे होळीच्या पूजाचा ताट जो आहे तो बनवून घेतला आणि मी अशा प्रकारे तयार झालेली आहे. चेन जो मी गळ्यात घातली आहे ती 50 तोले की चेन है, जो कि बुधवार मार्केट से लाई है. ॲक्च्युली मी मधी एका लेडीच्या गळ्यामध्ये बघितलेलं, तर मला ती हवीशी वाटली आणि बुधवार मार्केटमध्येही ती भेटली ही मला. तर इथे आम्ही आलो आहोत होळीच्या इथे. तर सध्या गाऱ्हाणं घातलं जात आहे आणि प्रत्येक आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स शेअर केले जात आहेत, की पाणी येऊ दे रे बाबा व्यवस्थित, सोसायटी व्यवस्थित चालू जे, म्हणजे वेगळे ज्यांच्या मनात जे आहे ते मागणं इथे गाऱ्हाण्यामध्ये सांगितलं जात आहे. आणि गाऱ्हाणं घातल्यानंतरही काही महिला आहेत ज्या आलेल्या आणि मी पण होती तिथे. तर पूजा चालू आहे इथे. तर पूजा अगदी सिंपल पद्धतीने केली जाते. जे आपण घरामध्ये गोडधोड बनवतो तो नैवेद्य ठेवला जातो, फूल वाहिलं जातं, हळदी कुंकू वाहिलं जातं आणि एक जो नारळ असतो तो आपल्या घरातून एक नारळ देवाला दिलं जातं, की घरातली इडापिडा जाऊ दे आणि जे पण काय असेल ते होळीमध्ये भस्म होऊ दे. आणि एक नारळ जो असतो तो आपल्या घरावरून, मुलाबाळांवरून, नवऱ्यावरून असं ओवाळून होळीच्या अग्नीमध्ये, जेव्हा होळी पेटते तेव्हा त्या अग्नीमध्ये, जळत्या अग्नीमध्ये ते टाकलं जातं. तर अशा प्रकारे 2 नारळी आमच्या घरातून जातात. आणि कशा प्रकारे ओवाळायचं आहे, घराच्या आतमध्ये मुलांना, नवऱ्याला किंवा ज्यांना पण ओवाळायचं आहे
त्यांना उभं करायचं उंबऱ्याच्या आतमध्ये आणि आपण स्वतः जो ओवाळतो तो उंबऱ्याच्या बाहेर उभं राहून ते पूर्ण घराच्या अवतीभवती आणि लोकांच्या अवतीभवती 3 वेळा ओवाळून खाली धरती माताला टच करून मग ते जळत्या होळीमध्ये टाकलं जातं. तर अशा प्रकारे आपण ते नारळ देतो. तर कुठे काहीकडे वेगळी मान्यता आहे. तर जशी आपली आपली मान्यता, मी हे नारळ देणं हे माझ्या सासूकडून शिकलेलं आहे. तर जे मी बघत आली आहे त्याच प्रकारे मी केलेलं आहे. आणि नजर वगैरे पण निघून जाते याच्यामध्ये, मुलांची, घराची असं म्हणलं जातं. आणि जे काय इडापिडा असते ती पण निघून जाते. आणि होळीचं जे जळण्याचं महत्त्व असतं त्याचं अर्थच असतं की सगळी जी नेगेटिव्हिटी आहे, सगळी नको त्या गोष्टी आहेत, ते सगळ्या त्या होळीमध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे. म्हणजे ते सगळे नष्ट झाले पाहिजे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या नेगेटिव्ह पॉवर्स आहेत, ज्या नेगेटिव्हिटी आहे, ती सगळी आपल्याला होळीमध्ये स्वाहा करायची आहे. तर हेच खरं होळी दहन असतं. असं नाही आहे की फक्त नजर किंवा हे ते, पण माणसाच्या अंगामध्ये जे नेगेटिव्ह गुण असतात तेही आपल्याला त्या होळीमध्ये स्वाहा करायचं आहे. म्हणजे आपल्या अंगात फक्त आणि फक्त चांगले गुण ठेवायचे आणि नको ते जे गुण आहेत, जे चांगले गुण नाही आहेत, ते त्या होळीमध्ये टाकून द्यायचं आहे. तर इथे आम्ही एकामेकांना हळदी कुंकू लावून होळी साजरा करतो आहे. आणि इथे मला खूप भूक लागलेली, मुलं जेवलेले, हे आल्या जेवले आणि मी इथे जेवायला बसलेली आहे. जेवण झालेलं आहे आणि मस्तच झालेलं जेवण आणि छान ढाराढूर जेवण झालं. आता झोप येते, असं वाटतं मस्तपैकी झोपावं. तर उद्या आहे रंगपंचमी, धुलीवंदन, होळी. सो मुलांची तर खरी मजा आहे ॲक्च्युली याच्यामध्ये. मला अजून सर्दी पूर्णपणे बरी झालेली नाही आहे, त्याच्यामुळे माझे चान्सेस नाहीच्या बरोबरच आहे की मी जाणार होळी खेळायला. इन केस नावासाठी जर गेली तर नक्की रेकॉर्ड करेल. तर रात्र झालेली आहे आणि चला मग गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी. बाय बाय. मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज आहे होळीचा दिवस. प्रथा सकाळीच पळाली आहे होळी खेळायला आणि मी तुम्हाला रंगबिरंगी मुलांचे थोबडे दाखवते. हे बघा, आणि ही आहे प्रथा आणि ही आमची सोसायटीतली मुलं जे अजिबात ओळखायला येत नाही आहेत. सगळे रंगून ठेवलेले आहेत. खरी मजा ह्यांचीच आहे खरंच होळीला. ते बोलतात ना, बालपण देवा देवा, हे खरं आहे. कोण आता एकटं जायचं ना कुठे? चला इकडे होळी खेळायचं तुला. त्याला लाव पहिला, एवढं बी समज. हॅपी होली. इकडे बाहेर आहे ना बाळा, इकडे ना. हॅपी होली. अरे उभा तरी राहा. हे बायको बसूनच सगळं करायला काम. उठ ना. नाही पेपरचा प्रश्न नाही. सर्दी काय? मार्चचा महिना आहे. गरमी नाही. अरे यार तू काय मला पण खेळायचं यार. बस हॅपी होली. चला बाय. सी यू. ते तिथे नाव कलर मस्त आहे ना हे. एकदम सॉफ्ट आहे. पावडर असं वाटतं पावडर लावतो. ॲक्च्युली कॉम्पॅक्ट पावडर असतं ना, तसं आहे.
ऑर्गॅनिक कलर धुतलं पाहिजे पण फायदाच नाही कलर लावले थोडस कुठे काय बाथरूम मध्ये जा बाथरूम मध्ये डॅडा कुठे वा 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 हा इकडे या हे तर आता लावलंय का पहिल्याचा कलर बघितलं का हालत बघ दरवर्षी मी होळी खेळते अशी पण यावर्षी सर्दीमुळे मी निघालीच नाही घरच्या बाहेर आणि नितीनला तर तुम्ही बघितलातच सगळ्यांनी एन्जॉय केलं मी आणि तपस्याच घरात होतो कारण तपस्याचे पेपर चालू आहेत आणि मला सर्दी होते तर हा होता माझा आजचा व्लॉग आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली आणि हो फॅमिलीबरोबर होळी खेळायला विसरू नका आणि एन्जॉय करायला विसरू नका निघून गेलेले क्षण हे कधीच परत येत नाही हे लक्षात ठेवा म्हणून जे क्षण आपल्या हातामध्ये आहेत ते कसे एन्जॉयबल आणि खुशीने भरभरून टाकायचे हे आपल्या हातात असतं है ना बरोबर ना तर प्रत्येक क्षण एन्जॉय करा आणि समोरवाल्यालाही एन्जॉय करून द्या तर चला मग बाय बाय